नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यापुढे भगवान श्री गणेशचे 8 अवतार आणि दंतेवाडा येथे 10व्या शतकातील श्री गणेश मूर्तीची 3000 फूट उंचीवर स्थापना. आज आपण गणपतीच्या 8 मुख्य अवतार बघणार आहोत. इतर सर्व देवतांप्रमाणेच भगवान श्री गणेशही असुरी शक्तींचा नाश करण्यासाठी विविध अवतार घेतले होते. श्री गणेशाच्या या अवतारांचे वर्णन गणेश पुराण, मुद्गल पुराण, गणेश अंक इत्यादी ग्रंथांमध्ये आढळते. श्री गणेशाच्या अवतारांबद्दल जाणून घेऊया. नंबर 1, वक्रतुंड. वक्रतुंडाचा अवतार मत्सरासुर या राक्षसाला मारण्यासाठी झाला होता. मत्सरासुर हा शिवभक्त होता आणि त्याला भगवान शिवाची पूजा करून वरदान मिळाले होते की त्याला कोणापासून भीती राहणार नाही. देवगुरु शुक्राचार्यांच्या आज्ञेवरून मत्सरासुराने देवांचा छळ सुरू केला. त्याला सुंदरप्रिय आणि विषयप्रिय असे 2 पुत्रही होते. ते दोघेही अतिशय क्रूर होते. मग सर्व देव भगवान शिवाकडे शरण गेले. भगवान शिवाने त्यांना आश्वासन दिले की त्यांनी गणेशाचे आवाहन केले तर गणेश वक्रतुंड अवतार घेऊन येतील. देवांनी पूजा केली आणि श्री गणेशाने वक्रतुंडाचा अवतार घेतला. भगवान वक्रतुंडाने मत्सरासुराच्या दोन्ही मुलांचा वध केला आणि मत्सरासुराचाही पराभव केला. तोच मत्सरासूर पुढे गणपतीचा भक्त झाला. नंबर 2, एकदंत. महर्षी च्यवन यांनी आपल्या आध्यात्मिक शक्तीने मदासुराची निर्मिती केली. त्याला च्यवनाचा पुत्र देखील म्हणतात. दानवांचे गुरु शुक्राचार्य यांच्याकडून मदासुराने दीक्षा घेतली. शुक्राचार्यांनी त्यांना सर्व प्रकारच्या ज्ञानात पारंगत केले. शिक्षण घेतल्यानंतर तो देवांचा विरोध करू लागला. सर्व देवांचा छळ करण्यास सुरुवात केली. मदासूर इतका शक्तिशाली झाला होता की त्याने भगवान शिवाचाही पराभव केला. सर्व देवांनी मिळून गणपतीची पूजा केली. त्यानंतर श्री गणेश एकदंत स्वरूपात प्रकट झाले. त्यांना 4 हात, 1 दात, मोठे पोट आणि त्यांचे डोके हत्तीसारखे होते. त्यांच्या हातात 1 पाश, 1 परशु आणि 1 फुललेले कमळ होते. एकदंताने देवांना अभयवरदान दिले आणि युद्धात मदासुराचा पराभव केला. नंबर 3, महोदर. जेव्हा कार्तिकेयांनी तारकासुराचा वध केला तेव्हा दैत्यगुरु शुक्राचार्यांनी मोहासूर नावाचा राक्षस निर्माण केला आणि त्याला देवांच्या विरोधात उभे केले. मोहासुरापासून मुक्ती मिळवण्यासाठी देवतांनी गणेशाची पूजा केली. त्यानंतर श्री गणेशाने महोदर अवतार घेतला. महोदराचे पोट खूप मोठे होते. जेव्हा तो उंदरावर स्वार होऊन मोहासुराच्या नगरी पोहोचला तेव्हा मोहासुराने न लढता गणपतीला आपला इष्टदेव बनवला. नंबर 4, गजानन. एकदा धनराज कुबेर भगवान शिव आणि माता पार्वतीच्या दर्शनासाठी कैलास पर्वतावर पोहोचले. माता पार्वतीला तिथे पाहून कुबेराच्या मनात वासना लोभ जागृत झाला. त्या लोभामुळे लोभासुराचा जन्म झाला. शुक्राचार्याच्या आज्ञेनुसार तो शुक्राचार्याकडे गेला आणि भगवान शिवाची पूजा करू लागला. भगवान शिव लोभासुरावर प्रसन्न झाले. त्याला अभय राहण्याचे वरदान दिले. यानंतर लोभासुराने सर्व जग काबीज केले आणि स्वतः भगवान शिवाला त्याच्यासाठी कैलासाचा त्याग करावा लागला. तेव्हा देवगुरूंनी सर्व देवतांना श्री गणेशाची पूजा करण्याचा सल्ला दिला. श्री गणेशाने गजाननाच्या रूपात प्रकट होऊन देवांना वरदान दिले की तो लोभासुराचा पराभव करेल. श्री गणेशाने लोभासुराला युद्धासाठी निरोप दिला. शुक्राचार्याच्या सांगण्यावरून लोभासुराने न लढता पराभव स्वीकारला. नंबर 5, लंबोदर. समुद्र मंथनाच्या वेळी श्री विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले. तेव्हा भगवान शिव त्यांच्यावर मोहित झाले. तेव्हा त्यांच्यापासून एक काळ्या राक्षसाचा जन्म झाला. या राक्षसाचे नाव क्रोधासूर होते. क्रोधासुराने सूर्याची उपासना केली आणि त्यांच्याकडून विश्व जिंकण्याचे वरदान घेतले. क्रोधासुराच्या या वरदानामुळे सर्व देव भयभीत झाले. तो लढायला निघाला. तेव्हा गणपतीने लंबोदराचे रूप घेऊन त्याला थांबवले. क्रोधासुराला समजावून सांगितले आणि आपण या जगात कधीही अजिंक्य योद्धा होऊ शकत नाही याची जाणीव करून दिली. क्रोधासुराने आपली विजयी मोहीम थांबवली आणि सर्व काही सोडून पाताळात गेला. नंबर 6, विकट.
भगवान श्री विष्णूंनी जालंधरच्या नाशासाठी पत्नी वृंदा हिच्या पावित्र्याचा भंग केला. त्याच्यापासून राक्षसाचा जन्म झाला. त्याचे नाव कामासूर होते. शिवाची आराधना केल्याने कामासुराला तिन्ही जग जिंकण्याचे वरदान मिळाले. यानंतर तो इतर राक्षसांप्रमाणे देवांचा छळ करू लागला. त्यानंतर सर्व देवांनी श्री गणेशाचे ध्यान केले. त्यानंतर श्री गणेशाने महाभयंकर अवतार घेतला. मोरावर विराजमान श्री गणेश विलक्षण रूपात प्रकट झाले. त्यांनी देवतांना अभय देऊन कामासुराचा पराभव केला. नंबर 7, विघ्नराज. एकदा माता पार्वती तिच्या मैत्रिणींसोबत बोलत असताना मोठ्याने हसली. त्यांच्या हास्यातून एक विशाल पुरुषाची उत्पत्ती झाली. माता पार्वतीने त्याचे नाव मम ठेवले. माता पार्वतीला भेटल्यानंतर ते तपश्चर्येसाठी जंगलात गेले. तेथे त्याची भेट शंभरासुराशी झाली. शंभरासुराने त्याला अनेक असुरी शक्ती शिकवल्या. त्याने ममासुराला श्री गणेशाची पूजा करण्यास सांगितले. ममासुराने श्री गणेशाला प्रसन्न करून ब्रह्मांडाचे राज्य मागितले. शंभरासुराने त्याचा विवाह त्याची पुत्री मोहिनीशी केला. शुक्राचार्यांनी ममासुराच्या तपश्चर्येबद्दल ऐकले तेव्हा त्यांनी त्याला दैत्यराज पद देऊन सन्मानित केले. ममासुरानेही अत्याचार सुरू केला आणि सर्व देवांना पकडून तुरुंगात टाकले. त्यानंतर देवतांनी श्री गणेशाची पूजा केली. श्री गणेशाने विघ्नराज अवतार घेतला. त्यांनी ममासुराचा पराभव करून देवांना मुक्त केले. नंबर 8, धूम्रवर्ण. एकदा ब्रह्मदेवांनी सूर्यदेवाला कर्मराजाचा स्वामी म्हणून नियुक्त केले. राजा होता सूर्यदेवाला गर्व झाला. त्याला एकदा शिंक आली आणि त्या शिंकातून राक्षसाचा जन्म झाला. त्याचे नाव अहम होते. त्यांनी शुक्राचार्याच्या जवळ जाऊन त्यांना आपले गुरु केले. अहंकारातून तो अहंतासूर झाला. त्यांनी स्वतःचे राज्य स्थापन केले आणि तपश्चर्येने श्री गणेशाला प्रसन्न करून आशीर्वाद मिळवला. त्याने अनेक अत्याचार आणि गैरप्रकार केले. त्यानंतर श्री गणेशाने धूम्रवर्णाच्या रूपात अवतार घेतला. त्यांचा रंग धुरासारखा होता. त्यांचे रूप हे अक्राळ विक्राळ होते. त्यांच्या हातात एक भयंकर पाश होता ज्यातून खूप ज्वाळा निघत होत्या. धूम्रवर्णाने अहंतासुराचा पराभव केला. त्याला युद्धात पराभूत केले. तर आता बघूयात काही काळापूर्वी पुरातत्व विभागाने छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्हा मुख्यालयापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या दुर्गम ढोलकाल टेकड्यावर 3000 फूट उंचीवर नागवंशी राजांनी स्थापन केलेली शेकडो वर्षे जुनी भव्य गणेश मूर्ती सापडली होती. लोकांच्या आश्चर्याचे कारण बनली होती. शतकानुशतके इतक्या दुर्गम भागात गणेश मूर्ती एवढ्या उंचीवर का वसवण्यात आली हे लोकांना समजत नाही. इथपर्यंत पोहोचणं आजही खूप जोखमीचं काम आहे. त्यामुळे त्या दिवसात ते आणखी जोखमीचं काम झालं असावं. मग या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना कशी आणि का करण्यात आली? पुरातत्वशास्त्रज्ञाचा एक अंदाज असा आहे की नागवंशीयांनी दंतेवाडा प्रदेशाचे संरक्षक म्हणून श्री गणेशाची स्थापना केली होती. टेकडीवर वसलेली ही 6 फूट उंच ते 21 बाय 2 फूट रुंद ग्रॅनाइट दगडाची मूर्ती स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून अतिशय कलात्मक आहे. गणपतीच्या या मूर्तीमध्ये वरच्या हातात कुऱ्हाड, वरच्या डाव्या हातात तुटलेला दात, खालच्या उजव्या हातात अभयमुद्रा आणि खालच्या डाव्या हातात मोदक धारण केलेला शस्त्रांच्या रूपात ते विराजमान आहेत. पुरातत्वशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार बस्तर भागात या प्रकारची मूर्ती कुठेही आढळत नाही. पौराणिक कथेनुसार एकदा परशुराम भगवान शिवाला भेटण्यासाठी कैलास पर्वतावर गेले होते. त्यावेळी भगवान शिव विश्रांती घेत होते. श्री गणेश त्यांचे संरक्षक म्हणून उपस्थित होते. जेव्हा श्री गणेशाने परशुरामांना भगवान शिवाला भेटण्यापासून थांबवले तेव्हा परशुराम रागावले आणि रागाच्या भरात त्यांनी कुऱ्हाडीने श्री गणेशांचा एक दात कापला. तेव्हापासून श्री गणेशांना एकदंत म्हणतात. दंतेशाच्या परिसराला दंतेवाडा म्हणतात. या परिसरात कैलास गुफाही आहे. या क्षेत्राशी संबंधित एक आख्यायिका अशी आहे की
हा तोच कैलास क्षेत्र आहे जिथे श्री गणेश आणि परशुराम यांच्यात युद्ध झाले होते. याच कारणांमुळे दंतवाड्यातून ढोलकलाला जाण्यासाठी वाटेत पारसपाल हे गाव लागते, जे परशुराम नावाने ओळखले जाते. याच पुढे कोतवालपारा हे गाव येते. कोतवाल म्हणजे रक्षकाच्या रूपात भगवान श्री गणेशाच्या क्षेत्राची माहिती आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते दंतेवाडा परिसराचा संरक्षक म्हणून ही विशाल मूर्ती टेकडीच्या माथ्यावर वसवण्यात आली असावी. गणपतीचे शस्त्र म्हणून कुऱ्हाड हे याची पुष्टी करते. त्यामुळेच नागवंशी राजकर्त्यांनी इतक्या उंच टेकडीवर त्याची स्थापना केली. श्री गणेशाच्या पोटावरचे नागाचे चिन्ह हे हा पुतळा बांधताना नागवंशीय राजकर्त्यांनी पुतळ्यावर चिन्हांकित केले असावे. श्री गणेशांनी आपला तोल सांभाळावा यासाठी कारागिरांनी पवित्र जाणव म्हणून साखळ्यांचा वापर केला आहे. कलेच्या दृष्टिकोनातून ही मूर्ती 10व्या ते 11व्या शतकातील असल्याचे म्हणता येईल. 28/1/2017 रोजी आपली प्राचीन वारसा नक्षलवाद्यांनी दरीत फेकून नष्ट केली. ही अत्यंत दुःखद बातमी आहे. याचे कारण लोकांमध्ये त्याची वाढती लोकप्रियता असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे येथे सर्वसामान्यांची वर्दळ वाढली होती. ही गोष्ट नक्षलवाद्यांना आवडली नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. आणि हो, RD स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.